नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये टोमॅटो सूप बनवणार आहे। ज्या वेळेस कॉर्नफ्लोअर सूप मध्ये वापरतात ही कल्पनाही मला माहिती नव्हती, म्हणजे ही रेसिपीच मला माहिती नव्हती की कॉर्नफ्लोअर टोमॅटो सूप मध्ये वापरले जाते। त्यावेळेस मी अशा पद्धतीने सूप बनवायचे जे मी आज तुम्हाला शेअर करत आहे या व्हिडिओच्या द्वारे। अतिशय हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे, घरातील साहित्यामध्ये सहज बनवू शकते आणि इतकी टेस्टी लागते। रेस्टॉरंटचं सूप ही मागे पडेल किंवा रेस्टॉरंटच्या सूपला ही चव लागणार नाही, अशा पद्धतीची टेस्ट या सूपला लागते। तर लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। सूप बनवण्यासाठी पिकलेले टोमॅटो, अगदी लाल भडक असलेले टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत। इथं महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे इथं आपण बटाटा वापरणार आहे सूप मध्ये, अगदी छोट्या साईज मधला वापरायचा आहे। 5 टोमॅटोंसाठी मी अगदी सगळ्यात लहान साईजचा बटाटा घेतलेला आहे। सोबतच एक बीट घेतलेला आहे लाल रंग येण्यासाठी, आणि बीट हे हेल्दीच आहे। आणि एक एकदम छोटा कांदा घेतलेला आहे। कांद्याचाही जास्त फ्लेवर आपल्याला सूप मध्ये यायचा नाहीये, त्यामुळे आपण इथे एकदम छोटा कांदा घेतलेला आहे। एक गाजर घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे, मिरची पावडर करून घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार आपल्याला इथं वापरायचं आहे। सोबतच आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते बीट आणि गाजर ऑप्शनल वापरलेलं आहे, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर वापरलं नाही, स्किप केलं तरी चालते। इथं मी आहे म्हणून अवेलेबल माझ्याकडे वापरत आहे। आणि बीटामुळे रंगही सूपला खूप सुंदर येतो आणि हेल्दीही बनतो सूप अतिशय। आता इथं मी कुकर मध्ये बनवणार आहे सूप, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत। कुकर इथं ठेवलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। इथं बटर ऐवजी मी तुपाचा वापर करत आहे, तुम्ही बटर वापरला तरी चालेल किंवा तेलही वापरलं तरी चालेल। 1 चमचा मी इथं तूप वापरलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो छोटा कांदा चिरून टाकलेला आहे। अगदी रफली चॉप करायचा आहे आपल्याला इथं सर्व साहित्य। कांदा थोडासा भाजल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो चिरून टाकायचे आहेत, अगदी मोठ्या साईज मध्येच कट केलेले आहेत। इथं आपल्याला बारीक चॉप करत बसायची गरज लागत नाही, मोठ्या साईज मध्ये सर्व साहित्य कट करून आपल्याला इथं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। तुपाचा एक वेगळाच फ्लेवर येतो। ज्यांना तूप म्हणजे आवडत नसेल सूप मध्ये त्यांनी बटर वापरलं तरी चालेल किंवा तेलाचा वापर केला तरी चालतो। मी इथं तुपाचा वापर केलेला आहे। तूप हे हेल्दीच असतं आपल्या शरीरासाठी, त्यामुळे तुपामध्ये बनवलं तर अतिशय हेल्दी बनतो। आता इथं आपण सोबतच चिरून घेतलेले बीट घातलेले आहेत, गाजरही चिरून घेतलेला आहे तेही टाकलेलं आहे, आणि बटाटाही आपण इथं साल काढून बारीक फोडी करून घेतलेला आहे तेही याच्यामध्ये ऍड केलेला आहे। आलं आणि लसूण आपण इथं चेचून घेतलेला आहे, तुम्ही पेस्टही बनवून घेऊ शकता, नाहीतर तसंच टाकलं तरी चालेल। परत आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे त्यावेळेस बारीक होतच, परंतु मी इथं खलबत्त्यामध्ये बारीक चेचून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे, जेवढं आपण सूपसाठी मीठ वापरणार आहे तेवढं आत्ताच ऍड करायचं आहे। नंतर आपण चेक करूनही कमी जास्त मीठ प्रमाण करू शकतो। आणि याच्याबरोबर आता मी 1च ग्लास पाणी ऍड करत आहे, जास्तही पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करावं लागत नाही, 1 ग्लास पाणी पुरेसं होतं। आता सर्व साहित्य आपण एकत्र केलेलं आहे आणि पाणीही घातलेलं आहे। आता झाकण लावून घ्यायचं आहे इथं, आणि कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये बीट व्यवस्थित शिजले जातात। टोमॅटो बटाटा पटकन शिजला जातोच, बीट गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण इथं 2 ऐवजी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। फक्त टोमॅटो शिजवायचा असेल तर तुम्हाला फक्त 2च शिट्ट्या करून घ्याव्या लागतात, टोमॅटो पटकन शिजला जातो। इथं कुकर थंड झालेला आहे, 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपण झाकण खोलून पाहणार आहोत। आपण अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्य सूपचं अशा पद्धतीने लाल भडक झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे। बीटाचा रंग पूर्ण सर्व साहित्याला लागलेला आहे, म्हणजे गाजरालाही लागलेला आहे, बटाट्यालाही लागलेला आहे। चेक करून घ्यायचं आहे, शिजलेला आहे, बीट शिजलेला आहे, म्हणजे आपलं इतर सर्व साहित्य शिजलेलं असणारच। आता थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। गरम असताना मिक्सरमध्ये बारीक करत असताना अंगावरती उडू शकतं, त्यामुळे गरम कोणतीही वस्तू मिक्सरमध्ये बारीक केली जात नाही किंवा करायचीच नसते। टोमॅटो मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे। बारीक केल्यानंतर घट्ट होते ही पेस्ट, आधी जर पातळ वाटत असेल तर बारीक केल्यानंतर मिक्सरमध्ये अशी घट्ट होते। आपण एका चाळणीवरती ठेवून अशा पद्धतीने आता पेस्ट गाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचे मोठे कण राहिले असतील मिक्सरमध्ये वाटत असताना, बीटचे गाजराचे राहू शकतात मोठे कण, ते चाळणीवरतीच राहतील आणि टोमॅटो बीट गाजरची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला भेटेल। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवरती असं बारीक केलेलं सर्व साहित्य गाळून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहतच आहात अगदी स्मूथशी आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे।
आता ही अतिशय घट्ट बनलेली आहे, म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी जशा पद्धतीने हवी आहे तशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। आता मी गॅसवरती परत पातेलं ठेवलेलं आहे। ज्या पातेल्यामध्ये मी गाळून घेतलेली पेस्ट तेच पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने हवे आहे कन्सिस्टन्सी घट्ट पातळ त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि नंतर मीठ चेक करून घ्यायचं, जर कमी असेल तर थोडं ऍड करायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण साखर ऍड करायची। साखरेमुळे बॅलन्स होतो सूपचा, अतिशय सुंदर टेस्ट लागते साखरमुळे। आता याच्यामध्ये आपण मिरची वगैरे काही ऍड करू शकत नाही, ते अजिबात चांगलं लागत नाही सूपमध्ये, म्हणूनच आपण इथं मिऱ्यांची पावडर करून घेतलेली आहे। हे पावडर ऍड केल्यानंतर सूपची टेस्ट वेगळीच लागते, म्हणजे की याच्यामध्ये थोडं तिखटपणाही येतो, त्यामुळे खायला चटपटीत लागतं आणि टोमॅटोच आहे त्यामुळे थोडंसं आंबटसरी आहेच, साखर घातलेली आहे त्यामुळे गोडसर आहेच। असं मस्त फ्लेवरिंग असं सूप आपलं बनून तयार झालेलं आहे। रंगही खूप सुंदर आलेला आहे सूपला। मी कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवलेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।